श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाओ ही मी स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते. सकाळी सकाळी सुरुवात छान प्रसन्न झालेली आणि प्रसन्न अशा सकाळी ज्यावेळेस आपला मूड खूप छान असतो त्यावेळेस मनाला खूप अशा मनावरनं ऑर्डर सुटत असतात की आज हे करायचं आहे ते करायचं आहे म्हणून. जशी आपली सकाळ असते तसंच आपला दिवस ठरत असतो हे मी नेहमीच तुम्हाला सांगत असते. आणि मी नेहमी माझ्या मनाला पण ते म्हणत असते की आपली सकाळ कशी झालेली आहे उठल्यानंतरची, त्यानंतरचा आपला दिवस ठरत असतो. तर छान अशी सकाळ झाली. उठल्यानंतर प्रसन्न मनाने देवाचे गाणे चालू केले. ते तर रोजच असतात देवाचे गाणे. आणि आज देवपूजा खूप म्हणजे चांगली देवपूजा करायची होती. डीप क्लिनिंग म्हणतात किंवा स्वच्छ अशी देवपूजा करायची होती. त्याच्यामुळे मग देव पण क्लीन करायचे होते. आणि चांदीच्या देवांचं होतं काय, ज्यावेळेस पितळाचे देव होते ना त्यावेळेस असं वाटायचं की पितळीची देव असल्यामुळे बोरिंगच्या पाण्याने पितळीच्या देवांना खूप लवकर खराब होतात. जे आपले नेहमी देवघरामध्ये जे देव असतात तर ते बोरिंगच्या पाण्याने खराब होतात असं वाटायचं. त्याच्यामुळे मग कुठेतरी वाटलं की चांदीचे देव घ्यावे की त्यांना एवढं मेंटेन करायची गरज पडणार नाही. परंतु बोरिंगचं पाणी असो किंवा मग हवा लागल्याने असो चांदीचे देव पण तेवढेच खराब होतात. म्हणून त्यांना लवकरात लवकर क्लिनिंग नाही केलं तर देवघरात व्यवस्थित दिसत नाही. तर मला लवकर देव क्लीन करायचे होते म्हणून त्याच्या पहिले देव क्लिनिंग करायच्या पहिले इकडं खमंग ढोकळा म्हणजे जो काही ढोकळा असतो तो मी नाश्त्यासाठी ठेवून दिला. मुली झोपेतनं उठल्या की मग त्या भूक करतात, भूक लागली असं म्हणून किंवा काहीतरी खायला दे. त्याच्यामुळे मग पहिले खमंग इकडं ढोकळा मी शिजवायला ठेवला. आणि त्यानंतर हा इकडं एका बाजूने शिजत राहिला की दुसऱ्या बाजूने मी तिकडं देव क्लिनिंग करायला घेईल असं ठरवलं. म्हणजे सायमल्टेनियसली दोघी बाजूने कामं होत राहतील. आणि राहिली गोष्ट, ज्या वेळेस आपले देवघरामधले देव खराब झालेले असतात. आता भरपूर जणी असे म्हणतात की देवांना जास्त क्लिनिंग करायचं नाही किंवा देवांना जास्त घासायचं नाही. परंतु तुम्हीच सांगा, जर आपण आपल्या घरातली स्वच्छता केली नाही तर घर आपलं इतकं असं रुखरुखं लागायला लागतं की घरामध्ये मन लागत नाही, खूप चिडचिड होते, घरामध्ये थांबावंसं वाटत नाही. आणि प्रत्येक वेळेस असं वाटतं की समोरच्याचं एवढं छान आहे, आपलं काही का नाही असं छान. तर छान दिसण्यासाठी छान गोष्टी कराव्या लागतात आणि त्या छान गोष्टी करण्यासाठी कुठेतरी थोडंसं थकावं लागतं. त्याच्यामुळे देवांना पण तसंच कुठेतरी वाटत असतं की माझं घर, देवघर म्हणजे देवांचं घर असतं ते. आणि त्या आपल्या घरातला पण एक प्रसन्न असा कोपरा असतो तो. त्याच्यामुळे जर आपलं देवघर स्वच्छ राहिलं ना तर आपलं घर पण क्लीन दिसतं. आणि देवघरामध्ये पूजा करताना आपल्याला पण कुठेतरी मनाला असं रिलॅक्स वाटत असतं किंवा प्रसन्न वाटत असतं की देवपूजा करताना डोळ्यांना बघायला त्या गोष्टी खूप छान वाटत असतात. आणि व्हाईट कलरचा जो पांढऱ्या कलरचा देव्हारा असतो तो देव्हारा तर खूपच जास्त मेंटेन करावा लागतो. जर तो मेंटेन नाही केला, दिसायला तो तर छानच दिसतो व्हाईट कलरचा इतर देवघरांपेक्षा, परंतु त्याला जर व्यवस्थित मेंटेन केला नाही तर मग अजूनच जास्त खराब दिसतो. तर कधी कधी रांगोळीचे डाग पडलेले असतात किंवा कुंकूचे डाग पडलेले असतात. तर माझी देवघरासाठी किंवा देवांसाठी वेगळी जशी घासणी असते तर ती घासणी घेतली आणि कुठेतरी वाटलं की घासावं व्यवस्थित छान असं. आणि त्यानंतर देवघराच्या ज्या ह्या ही जी जाळी असते तर ती जाळी बऱ्यापैकी डस्टने भरून गेलेली असते. कुठे धूप लावतो किंवा मग दिवा चालू असतो दिवसभर, रात्री दिवा चालू असतो तर त्याच्यामुळे थोडंसं कुठेतरी त्याच्यावर लेअर येते. आणि मध्ये मध्ये जर ती क्लीन केली नाही तर त्याच्यावर काळपटपणा जाणवतो. त्याच्यामुळे मग देव क्लीन करायचे नाही किंवा देवारा जास्त स्वच्छ करायचा नाही. त्याच्याने आपल्यावर पाप लागतं. परंतु त्या आपल्या मनाचे सगळे खेळ असतात. ज्याच्या त्याच्या प्रत्येकाची इच्छा असते. फक्त माझा एकच नियम असतो की गुरुवारी मी देवघर स्वच्छ करत नाही किंवा गुरुवारच्या दिवशी देव घासत नाही, देवारा कुठल्याही प्रकारे क्लिनिंग करत नाही. कारण त्या दिवशी लक्ष्मीला आपण बाहेर काढतो असं मी बऱ्याच ठिकाणी वाचलं आहे किंवा ऐकलेलं आहे. आणि मला स्वतःला सुद्धा ती गोष्ट गुरुवारी देवपूजा छान करावी परंतु क्लिनिंग करू नये हे सुद्धा कुठेतरी माझं मन म्हणत असतं. त्याच्यामुळे मी गुरुवार सोडून इतर दिवशी करू शकते परंतु गुरुवारी करत नाही. तर चला, आज भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, खूप सारे प्लॅन आहेत डोक्यामध्ये. तूप काढायचं आहे, तुपाचे भांडे, सायचे भांडे भरून गेले आहेत तर ते सायचे भांडे पण काढायचे आहेत बाहेर. आणि त्यानंतर तूप तयार करायचं आहे, तिथं पण बराचसा वेळ जाणार आहे. आणि बारीक बारीक भरपूर गोष्टी होत्या मनामध्ये. तर पहिली गोष्ट झाली ती म्हणजे देवघर क्लीन करण्याची. तर हेच माझ्यासाठी खूप मोठं टास्क असतं. कारण याला पूर्ण देवघर आता तुम्हाला एवढा टाईम दाखवणार नाही, शॉर्टकट दाखवलं. त्याच्यामुळे पूर्ण ही ग्रिल वगैरे जी काही जाळी असते ती करत करत मला कुठेही 2 तास जातात. त्याच्यामुळे मग ते 2 तास
कसे गेले काही कळत नाही साफ करण्यामध्ये, परंतु मनाला एक मनःशांती लागते आणि मन खूप छान प्रसन्न होऊन जातं. त्यानंतर तूप काढायचं आहे आणि भरपूर साऱ्या बारीक बारीक गोष्टी करायच्या आहेत. त्यानंतर मग संध्याकाळी जायचं आहे हळदी कुंकूला. तर हळदी कुंकवाला आम्हाला नेहाच्या घरी बालेवाडीला जायचं आहे. तिथं पण संध्याकाळी कॅब बुक करून मैत्रिणींना सगळ्यांना सोसायटीमध्ये जसं त्यांना जमेल तसं ज्याला वाटेल तो येणार आहे सोबत, ज्याला वाटेल तो 2 व्हीलरने जाणार आहे. परंतु आम्ही कॅब बुक करून 2-3 जणी जाणार आहेत. कारण की जी मैत्रिणी नेहा ती पण आमच्याकडे येत असते हळदी कुंकवाला. ती पहिली इथंच ह्याच सोसायटीत राहायची, परंतु आता ती तिकडं शिफ्ट झालेली असल्यामुळे ती इकडेही येते आणि आम्ही पण तिकडं जातो. तर छान माझे देव उजाडले गेले आणि भरपूर जणी विचारतात की चांदीचे देव कशाने घासते असं म्हणून. तर मी कोलगेट पावडरने चांदीचे देव क्लीन करत असते आणि कोलगेट पावडरनेच ते छान निघतात. बाकी कुठलं लिक्विड वगैरे जर यूज केलं तर त्याच्याने मला वाटत नाही की ते देव छान निघतील असं म्हणून. तर कोलगेट पावडरनेच देव छान दिसतात आणि उजळून पण जातात. परंतु जेवढे चांगले उजळतात तेवढे ते बोरिंगच्या पाण्याने, आणि आपण म्हटलं की कॉर्पोरेशनचं पाणी घ्यावं त्याच्याने क्लीन करावे, परंतु कधी कधी विसर पडून जातो आणि डायरेक्ट बोरिंगच्या पाण्याच्या नळालाच तांब्या जातो आणि तिथनंच पाणी घेतलं जातं देवपूजा करताना. तर कुलस्वामिनीचा कळस वगैरे पण बदलवला गेला, त्याच्यातलं पाणी वगैरे काढलं गेलं आणि कळस पण ज्या वेळेस देवपूजा करत असते, देव क्लिनिंग करत असते त्यावेळेसच कळस पण मी काढून घेते, कारण की त्याच्यातलं पाणी पण खराब झालेलं असतं आणि जे नारळ असतं ते नारळ बऱ्यापैकी पाणी सक करून घेतं किंवा पाणी कमी होऊन जातं तांब्यामधलं कळसमधलं. मग त्याच्यामुळे तिथलं पण कळस क्लीन केला आणि तो पण आज भरून घेतला. कुलस्वामिनीचा जो कळस आपण नेहमी भरत असतो तो. तर अशा पद्धतीने छान अशी माझी पूजा झालेली आहे आणि मुलींचा नाश्ता झाला. देवपूजा करायच्या अगोदरच त्यांना नाश्ता देऊन दिला आणि त्यानंतर मग मी माझ्या पुढच्या कामाला लागली, कारण की जर आपल्या डोक्यावर असल्या की भूक लागली तर देवपूजा पण व्यवस्थित होत नाही, तर त्याच्यामुळे मन पण लागत नाही. म्हणून छान अशी देवपूजा झाली माझी. बऱ्यापैकी टाईम झाला होता. तर आज फ्रीजही रिकामं करायचं आहे. तर हे शेंगदाणे आईने शेंगदाणे दिले होते, घरूनच फोडलेले शेंगदाणे असतात, त्याच्यामुळे मग ते शेंगदाणे थोडेसे निवडून घेतले. त्याच्यामध्ये काहीतरी घाण वगैरे असली की ती काढली गेली आणि ते निवडल्यानंतर मग त्यांना बर्नीमध्ये भरायचे होते, कारण फ्रीज खूप जास्त फुल झाल्यासारखं होऊन जातं. बऱ्याच प्रकारची बेसनचं पीठ, तांदळाचं पीठ, खमंगचं पीठ किंवा मग असे भरपूर असे पिठं असतात, भाजीचं पीठ, भरपूर पीठ असतात की ते पीठ पण माझे फ्रीजमध्येच असतात आणि हे शेंगदाणे पण ठेवायला व्यवस्थित जागा नव्हती आणि थोडे दिवस जर शेंगदाणे बाहेर राहिले तर लगेच त्याच्यामध्ये आळी पडते. आणि चला संध्याकाळी आता हळदी कुंकवाला जायचं आहे, तर हळदी कुंकवालाच भेटूया. आणि इथं संध्याकाळी मिनलकडे सोसायटीमध्ये ही जी पिंक कलरची साडी घातलेली मिनलकडे चालू होतो हळदी कुंकवाला. तिच्याकडे हळदी कुंकू करून आणि मग कॅब अंजलीने बुक केली मैत्रिणीने आणि मग तिच्याकडे कॅब बुक करून तिच्याकडून मग बालेवाडीला जायचं होतं नेहाकडे. तर नेहाच्या सोसायटीमध्ये एंट्री केली आणि तृप्ती आणि अमृता ह्या दोघी मैत्रिणी 2 व्हीलरने गेल्या. त्यांना लवकर यायचं होतं त्याच्यामुळे त्या 2 व्हीलरने गेल्या आणि अंजली, शैलेजा आणि आम्ही 3 जणी कॅबने आलो आणि आमच्यासोबत मुली पण होत्या. त्याच्यामुळे मुली असल्या की रात्री मग 2 व्हीलरने येणं पॉसिबल होत नाही. त्याच्यामुळे रात्री कॅबने झालेलं बरं वाटतं, थोडं सेफ पण असतं. आणि एक गोष्ट सांगू का, घरातनं जेव्हा सगळं काही करून आल्यानंतर आता संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे आम्ही करून आलो होतो. आमचे हसबंड सगळ्यांचे घरी असल्यामुळे त्यांचा स्वयंपाक आम्ही करून आलो होतो आणि आमचाही प्लॅनिंग पुढे कशी असते काय असते त्यानुसार आम्ही पण लेडीज आमचा पण करून येतो स्वयंपाक. जर समजा इथं पोट भरलं तर मग ते रात्रीचं उरलेलं कुठेतरी सकाळी खावं लागतं, परंतु इट्स ओके. म्हणून मग रात्री जेव्हा आपण घरातनं निघत असतो, रात्री म्हणजे कधीही घरातनं निघत असतो त्यावेळेस खूप निवांत असं वाटत असतं बाहेर आल्यानंतर. बापरे, ती येऊन गेली ग, पोचून गेली ती. आम्ही पण आलो का? तुम्ही पहिले जेवून गेला. तुम्ही लवकर निघाल्या.
तू कुठून झाली अच्छा म्हणूनच उशीर झाला तेच ते म्हणणार. तिला भेटले यार. थोडासा पदर मोठं करायचं. मला असे प्लेट सुटसुटीत घातलेले असेल तर मोकळी म्हणजे तर आम्ही नेहाकडे आलो होतो आणि नेहाकडे आमची एंट्री झालेली होती. तर तिने असं केलं होतं, तिच्या सोसायटीतल्या सगळ्या फ्रेंड्स होत्या, तर त्यांचं हळदी कुंकू हे सोसायटीतलं हळदी कुंकू होतं तेव्हाच तिने तिथं करून घेतलं होतं. आणि इथं फक्त आमच्या सोसायटीतल्या आणि तिच्या काही जवळच्या ज्या क्लोज होत्या 2-3 जणी त्यांना तिने केलं होतं. म्हणजे तिचं म्हणणं असं होतं की निवांत पण टाईम मिळतो आणि व्यवस्थित हळदी कुंकू होतं आणि सगळ्यांना वेळ देता येतो. तर त्याच्यामुळे मग आम्हीच आम्हीच होतो. आणि जेव्हा आम्ही एकत्र जमलो हो की तेव्हा खूप छान मजा मस्ती चालत असते. आणि 2 वर्षापासून एकच चालू आहे, हळदी कुंकू राहिलं की प्रत्येकाच्या घरी रील्स वगैरे काढायच्या. निशा look at that. ते मी. आधी मी कधी किती घ्यायचा किती आयुर्वेदिक डॉक्टर रीलचं प्रिपरेशन इथं सुरू आहे. कशा स्टेप्स घ्याव्या, काय घ्यावं, जमेल की नाही, ह्या सगळं इथं सुरू आहे. आता बघा पुढे. काय खातेस ग? काय खाल्लं? हा ते आपण जेव्हा एक लाडू आणि ते लाडू आहे ना हो वाटायचं असतं. काय म्हणते चलो तेरी मनोकामना पूरी हो जो भी हो मन में होती है. तू मला दे आशीर्वाद मी परत तिला एवढं सगळ्याचे शब्द खरं पडले म्हणजे ए मला बी दे ग पापड. तृप्तीने सांगितलं उद्या तुला काही झालं तरी यायचं आहे. म्हटलं हो उद्या मी 25 ड्रेस घालून येते. त्यानंतर मग घरी आलो आणि हा नवीन माठ आणला होता. तर पहिला माठ माझा आहे, परंतु तो मी म्हणायचे की तो भुरसट झाला आहे, असा थोडा व्हाईट झाला आहे. तर नवीन माठ आणला आणि त्या माठामध्ये पाणी टाकायचं होतं. तर ज्या वेळेस आपण कुठेतरी बेजबाबदार होऊन जातो ना, त्यावेळेस आपल्याला असे भोग भोगावे लागतात.
सकाळी आज आठवणच राहिली नाही की सकाळी कॉर्पोरेशनचं पाणी येणार आहे असं म्हणून. कॉर्पोरेशनचं पाणी भरलं गेलं नाही, त्याच्यामुळे मग एक बॉटल आणावी लागली बाहेरून पाण्याची. आणि रात्री प्यायला पाणी नव्हतं, सकाळी पण मुलींना स्कूलला जाताना पाणी नव्हतं बॉटल भरायला, त्याच्यामुळे मग यांनी एक बॉटल आणून दिली आणि मग ती नवा माठ वगैरे क्लीन केला. रात्रभर त्याला पाण्यात ठेवला होता, दुसऱ्या दिवशी पण त्याला पाण्यात राहू दिला आणि त्याच्यानंतर असा छान सुंदर आणि नवा माठ मी भरला आणि मनाला किंवा कलेजाला कुठेतरी थंडक बसली असंच काहीतरी समजा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.